सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आहे. मात्र जो देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार आहे तो मात्र आर्थिक संकटात सापडलेला पाहायला मिळतो. याचं कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवेळी पडणारा पाऊस आणि हवामान बदलामुळे कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे देवगड जो हापूस आंबा आहे तो मात्र बागायतदार आहे तो मात्र आर्थिक संकटामध्ये सापडलेला पाहायला मिळतो. मात्र यासाठी जे आंबा बागायतदार असतील किंवा व्यापारी असतील यांनी सुद्धा देखील सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पालकमंत्री नितेश राणे यांना देखील निवेदन देखील देण्यात आलं की आम्हाला कर्जमाफी मिळावी यासाठी देखील निवेदन देण्यात आलं आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहता जर आंब्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं देवगड ह्या भागामध्ये आणि सध्या जर आंब्यांची परिस्थिती देवगड हापूसची परिस्थिती जर पाहिली तर एकूणच जर पूर्णपणे कलमांवरती पूर्ण जो महूर आलेला आहे तो मात्र त्याला कीड लागलेली पाहायला मिळते, किडीचा प्रादुर्भाव असलेला पाहायला मिळते. त्यामुळे जो आंबा बागायतदार आहे तो मात्र कायम संकटात आलेला पाहायला मिळतो. त्यामुळे येणारं हे वर्ष आहे ते मात्र आर्थिक संकटात जाण्याची भीती जी आहे मात्र ही आंबा बागायतदारमध्ये कायम असल्यामुळे आम्हाला कर्जमुक्ती मिळावी, कर्जमाफी मिळावी यासाठी आंबा बागायतदार हे आहेत ते मात्र प्रशासनाच्या पातळीवर असतील किंवा शासन पातळीवरती असतील मात्र सरसावताना पाहायला मिळतात. त्यामुळे याकडे सरकारने या अधिवेशनामुळे गांभीर्याने लक्ष देऊन आंबा बागायतदारांना दिलासा द्यावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होताना पाहायला मिळते. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.